एक राजे अध्याय 10 परमेश्वराच्या नामासंबंधाने शल्मोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी कूट प्रश्नांनी त्याची परीक्षा पाहावयास आली। ती आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मौल्यवान रत्ने व मसाले उंटावर लादून यरुशलेमेस आली। शल्मोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याचपुढे बोलली। शल्मोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली। त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती। शल्मोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधिलेले मंदिर, त्याच्या मेजवानीतील पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकऱ्यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्याले बरदार व परमेश्वराच्या मंदिरात चढून जावयाचा त्याचा तो जिना, ही सगळी पाहून शबाची राणी गांगरून गेली। ती राजास म्हणाली, आपली करणी व ज्ञान याविषयीची जी कीर्ती मी आपल्या देशी ऐकली ती खरी आहे। तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय या गोष्टींचा मला विश्वास येईना। आता पाहते तो माझ्या कानी आले ते अर्धेही नव्हते। आपले शहाणपण व समृद्धी यांची कीर्ती झाली आहे, तीहून ती अधिक आहेत। आपले लोक धन्य होत। हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो, ते धन्य होत। ज्याने आपणावर प्रसन्न होऊन आपणाला इस्रायलाच्या गादीवर स्थापिले आहे, तो आपला देव परमेश्वर धन्य होय। परमेश्वर इस्रायलांवर सदा प्रेम करीतो, म्हणून न्यायाचे व धर्माचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे। तिने राजास 120 किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली। शबाच्या राणीने शल्मोन राजास एवढी सुगंधी द्रव्ये नजर केली की तेवढी पुन्हा कधी कोठून आली नाहीत। हिरामाची जहाजे ओफीर येथून सोने आणीत, त्याप्रमाणेच रक्तचंदनाचे लाकूड आणि बहुमोल रत्नेही विपुल आणीत। राजाने रक्तचंदनाच्या लाकडाचे परमेश्वराच्या मंदिराला व राजवाड्याला कठडे केले। त्याप्रमाणेच गाणाऱ्यांसाठी त्याच्या वीणा व सारंग्या बनविल्या। असले रक्तचंदनाचे लाकूड आजवर आले नाही की दृष्टीस पडले नाही। शल्मोनाने राजास अनुरूप अशा औदार्याने जे तिला दिले, त्याशिवाय आणखी तिने जे जे मागितले ते सगळे तिला देऊन तिची इच्छा पुरवली। मग ती आपल्या परिवारासह स्वदेशी परत गेली। प्रतिवर्षी शल्मोनाकडे सोने येई ते 666 किक्कार भरे। याखेरीज आणखी सौदागर, देवघेव करणारे व्यापारी, निरनिराळ्या लोकांचे राजे व देशांचे सुभेदार यांच्याकडून सोने येई ते निराळेच। शल्मोन राजाने सोन्याचे पत्रे ठोकून 200 मोठ्या ढाली बनविल्या। एकेका ढालीस 600 शेकेल सोने लागले। तसेच त्याने सोन्याचे पत्रे ठोकून 300 लहान ढाली केल्या। प्रत्येक लहान ढालीस 3 माने शेर सोने लागले। राजाने या ढाली लबानोन येथील वनगृहात ठेविल्या। राजाने एक मोठे हस्तिदंती सिंहासन बनविले व ते उत्तम सोन्याने मढविले। सिंहासनास 6 पायऱ्या होत्या। आसनाचे ओठंगण वरून गोलाकार होते। सिंहासनाच्या दोन्ही बाजूस हात होते व ह्या 2 हातांच्या बाजूला 2 सिंह केले होते। त्या 6 पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस एक एक असे एकंदर 12 सिंह केले होते। दुसऱ्या कोणत्याही राज्यात यासारखे केलेले सिंहासन नव्हते। शल्मोन राजाची सर्व पानपत्रे सोन्याची होती। लबानोन येथील वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती। चांदीचे एकही नव्हते। शल्मोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारित नव्हते। समुद्रावर हिरामाच्या जहाजांबरोबर राजाच्याही तार्शिश जहाजांचा एक तांडा असे आणि 3-3 वर्षांनी ही तार्शिश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणीत असत। शल्मोन राजा धन व शहाणपण या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजाहून श्रेष्ठ होता। देवाने शल्मोनाच्या ठाई शहाणपण ठेविले होते ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरले लोक त्याच्या दर्शनास येत। प्रत्येक मनुष्य चांदीची व सोन्याची पात्रे, उंची वस्त्रे, शस्त्रे, सुगंधी द्रव्ये, घोडे व खेचरे यांचा नजराणा वर्षानुवर्ष आणीत असे।
शल्मोनाने रथ व राऊत यांचा संग्रह केला. त्याच्यापाशी 1400 रथ व 12,000 राऊत झाले. त्यातले काही रथ ठेवावयाच्या नगरात व काही यरुश्लेमेत आपल्याजवळ त्याने ठेविले. राजाने यरुश्लेमेत चांदी धोंड्यांप्रमाणे आणि गंधसरू तळवटीतल्या उंबराच्या झाडांप्रमाणे विपुल केले. शल्मोनाचे घोडे मिसर देशातून येत. राजाचे व्यापारी घोड्यांच्या एका एका तांड्याची किंमत ठरवून तांडेचे तांडे घेत. एकेका रथास 600 शेकेल चांदी व एकेका घोड्यास 150 शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणीत. हित्ती व आरामी राजांसाठीही असेच ते व्यापारी आणीत.